तुमच्या घरात किंवा तुम्हाला स्वतःला मधुमेह, लठ्ठपणा, PCOD यापैकी कुठला आजार आहे का? मग ही रील तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. नमस्कार, मी डॉक्टर अतुल राक्षे. हल्लीच्या काळामध्ये प्रज्ञापराध या शब्दावरती आम्ही खूप भर देतो. आयुर्वेदाने आजार का होतात याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं कारण सांगताना असं सांगितलंय की आपल्याला कळत असताना आपण जाणून बुजून केलेल्या आपल्या चुकांमुळे आपल्याला महत्त्वाचे आणि क्रॉनिक किंवा खूप अवघड आजार होत असतात. मधुमेह, ज्याच्यामुळे पुढे न्यूरोपॅथी किंवा अनेक वेगवेगळ्या किडनीपासून तर खांद्यापर्यंत अनेक वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणारं कारण जे मधुमेह. लठ्ठपणा, जो संधिवात आणि पुढे जाऊन कोलेस्टेरॉल वाढून हृदयविकारापर्यंत तुम्हाला तुमच्या शरीरावर परिणाम करणारा लठ्ठपणा, किंवा ॲसिडिटी, ज्याच्यामुळे अल्सर्स, मूळव्याध आणि इतर मोठे मोठे आजार होऊ शकतात. जागरण, याच्यामुळे पुढे जाऊन अनेक वेगवेगळ्या त्वचाविकारांपासून तर केस गळण्यापर्यंत. या सगळ्यांना जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला त्या आतूनच मोटिवेशन मिळायला पाहिजे. आणि म्हणून ही चतुःसूत्री लक्षात ठेवा. ही 4 गोष्टी, या 4 शब्दांचा अत्यंत महत्त्वाचा अवलंब तुम्हाला करावा लागेल. पहिलं म्हणजे स्वीकार. आपल्याला काहीतरी झालेलं आहे आणि ते आपण बदलल्याशिवाय बदलू शकत नाही, हे आधी स्वीकारलं पाहिजे. तुम्ही जेव्हा त्या गोष्टीचा स्वीकार कराल त्याच्यावरती तुम्ही काम करायला सुरुवात करू शकता. दुसरं म्हणजे अंगीकार. आपल्याला हे कळत असतं की ह्या गोष्टी आपण केल्याने आपल्या आरोग्यामध्ये, आनंदामध्ये सुधारणा होणार, पण आपण काही कारणाने ते अंगीकार करत नाही. त्यामुळे रोजच्या जीवनामध्ये काही गोष्टींचा अंगीकार केला पाहिजे. म्हणजे नुसतं चढावर चालणं, नुसते स्ट्रेचेस, नुसते पिटीचे व्यायाम, नुसतं योगासनं, हे काय खूप अवघड नाही. प्राणायाम, त्याचा अंगीकार केला पाहिजे. ज्या चांगल्या सवयी आहेत, लवकर झोपणं, मोबाईल दूर ठेवून मग झोपायला जाणं. नकार. माझ्याकडे अनेक पेशंट्स असे आहेत की ज्यांना मूळव्याध झालेली आहे, पण ते काळा मसाला, लाल तिखट, खूप तर्रीवालं नॉनव्हेज खायचं बंद नाही करत. ज्यांना लिव्हरचे सिरोसिस, दगडासारखं कठीण झालं लिव्हर, तरीसुद्धा त्यांची दारू सुटत नाही. स्वीकार, अंगीकार, नकार आणि ह्या सगळ्यांमध्ये असलेलं सातत्य, ही चतुःसूत्री जर तुम्ही सांभाळली तर कुठल्याही मोठ्यात मोठ्या आजारांमधून सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकता. आणि कुठल्याही मोठ्यात मोठ्या आजारातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला ही प्रेरणा आतून आली पाहिजे. म्हणजे मग प्रज्ञापराध हे तुमच्या हातून होणार नाहीत आणि तुमचं आरोग्यमयी आणि आनंददायी जीवन व्हायला मदत होईल. नमस्कार.